नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची यशोकट्रे धारती ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग सीईटी एक्झाम 2025 तर या एक्झाम साठी वेगवेगळे सेक्शन असतात. तर या सेक्शन मधल्या वेगवेगळ्या सेक्शन मधलं फिजिक्स या टॉपिकचे आज सगळे फॉर्म्युलेस बघणार आहोत. तर हा एक व्हिडिओ तुमच्या फिजिक्सचा चिटशीट बनणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. पहा, जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती नवीन आहात आणि BSc नर्सिंग सीईटी एक्झाम या एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्या तयारीसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MC क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत. त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. ओके, तर पहा आता विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स कसा जॉईन करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, नर्सिंग सीईटी असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली MH नर्सिंग सीईटी एक्झाम 2025 असा कोर्स असेल, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. ओके, चला आता आजच्या टॉपिक कडे वळूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्सचे सगळे फॉर्म्युले बघणार आहोत, टॉपिक वाईज, चॅप्टर वाईज. तर फर्स्ट टॉपिक आहे कायनेमॅटिक्स मोशन. आता बघा, v equals to u plus at. v equals to काय असतं, फायनल वेलोसिटी, u equals to इनिशियल वेलोसिटी आणि a equals to acceleration, t equals to time. s is equal to ut plus half at square. v square equals to u square plus 2as. s चा फॉर्म्युला काय म्हणजे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय असतो, u plus v into t divided by 2. हा झाला. नेक्स्ट आहे लॉज ऑफ मोशन. F equals to म्हणजे फोर्स equals to m into a, mass into acceleration. P equals to momentum equals to m into v, mass into velocity. Impulse equals to force into time. Impulse म्हणजेच काय असतं तर चेंज इन मोमेंटम. ओके, नेक्स्ट आपण टॉपिक आहे वर्क, एनर्जी अँड पॉवर. पहा, W इक्वल्स टू वर्क असतं, वर्क इक्वल्स टू F फोर्स इंटू डी फोर डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा. ओके, नंतर आहे कायनेटिक एनर्जी, K इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी चा फॉर्म्युला आहे हाफ mv स्क्वेअर. P पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू mgh आणि P म्हणजेच पॉवर इक्वल्स टू वर्क बाय टाइम, W बाय T. ओके, T4 टाइम आहे. नंतर आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन इक्वल्स टू F इक्वल्स टू म्हणजे जो फोर्स आहे इक्वल्स टू काय, G इंटू M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. स्मॉल g इक्वल्स टू कॅपिटल G. आता कॅपिटल G म्हणजे एक ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू फिक्स आहे, आणि G फॉर ग्रॅव्हिटी. त्याचा फॉर्म्युला काय तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू M बाय R स्क्वेअर. नंतर आहे VE. तर पहा इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे तर अंडर रूट ऑफ 2GR. नेक्स्ट क्वेश्चन पहा, V इक्वल्स टू F इंटू लॅम्बडा. F फॉर फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा फॉर वेवलेंथ. T इक्वल्स टू 2 इंटू D बाय V. D इक्वल्स टू डिस्टन्स आणि V इक्वल्स टू वेव्ह स्पीड. नेक्स्ट पहा, नेक्स्ट टॉपिक आहे हीट अँड थर्मोडायनामिक्स. पहा, Q इक्वल्स टू MC डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. परत आहे Q इक्वल्स टू M इंटू L. L म्हणजेच लॅटंट हीट. ओके, PV इक्वल्स टू काय येतं तर P म्हणजे प्रेशर आणि V म्हणजे व्हॉल्यूम. PV इक्वल्स टू NRT. हे एक इक्वेशनचं आहे. आता यामधली कुठली जरी व्हॅल्यू मिसिंग असेल तर ती आपल्याला या फॉर्म्युला मधून काढता येते. नंतर आहे पहा इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि इलेक्ट्रिसिटी. F इक्वल्स टू K इंटू
Q1 into Q2 divided by R square. V equals to IR, P equals to VI, 1 by R, P equals to 1 by R1 plus 1 by R2 plus 1 by R3. आता सगळ्यांच्या फुल फॉर्म पाहू. F for force, K for coulombs constant, Q for charge, R for distance, V for voltage, I for current, R for resistance and P for power. नेक्स्ट पहा. नेक्स्ट टॉपिक काय? मॅग्नेटिझम अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. फॉर्म्युलेज पहा. F equals to QB sin theta, F equals to BIL sin theta, E equals to minus N d phi by dt. Okay, आता Q equals to charge, V equals to velocity, B equals to magnetic field, I equals to current, L equals to length, E equals to induced EMF, N equals to number of turns आणि या फॉर्म्युला म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. सॉरी. नेक्स्ट टॉपिक आहे मॉडर्न फिजिक्स. मॉडर्न फिजिक्सचे फॉर्म्युले पाहू चला. HP इक्वल्स टू W प्लस KE मॅक्स, लॅम्डा इक्वल्स टू H बाय P आणि E इक्वल्स टू H. शॉर्ट फॉर्म्स पहा. H इक्वल्स टू प्लँक्स कॉन्स्टंट, V इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी, W इक्वल्स टू वर्क फंक्शन, KE max equals to maximum kinetic energy, P equals to momentum, lambda equals to wavelength. नेक्स्ट पहा. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता एवढे हे जे टॉपिक्स आहेत आणि जे फॉर्म्युले आहेत ते सगळे इम्पॉर्टंट टॉपिक आणि इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत जे आपण सगळे एका वन शॉट व्हिडिओ मध्ये कव्हर केलेले आहेत आणि हे एक चिटशीट असेल ज्यामध्ये आपण सगळे फॉर्म्युलेज कव्हर केलेत. एक्झामच्या थोडस आधी हे जरी फॉर्म्युल्यावरती जरी तुम्ही डोळे फिरवले तरी तुमचं छान रिव्हिजन होईल आणि सगळ्या गोष्टी लक्षात येतील. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबूया आणि जो कोर्स जॉईन केलाय तो नक्कीच जॉईन करा. आपण जो कोर्स लॉन्च केला आहे. तर आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.